नमस्कार, आपलं धुळे न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। सायनी या गावाला लीलाआई व पिंपळाई यात्रानिमित्त आज दिनांक 22/1/18 रोजी महादेव मंदिरापासून तगतरावांची मिरवणूक काढून सर्व गावकरी यात्रेत झाले सहभागी। सायनी या गावाला लीलाआई आणि पिंपळाई यांची यात्रानिमित्त गावातील महादेव मंदिरापासून तगतरावांची गावातून मिरवणूक काढून लीलाबाई व पिंपळाई मंदिरात जाऊन सर्व गावकरी हे सहभागी झाले होते। या गावाचे सरपंच योगेशभाऊ पाटील हे यात्रेत सहभागी झाले होते। त्यांच्या हातून तगतरावांची पूजा करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। दर सालाबादाप्रमाणे यावर्षीही यात्रेचे नियोजन करण्यात आले होते। 2 दिवसापूर्वीच ॲक्सिडेंटमध्ये 2 तरुणांचा अपघाती मृत्यू झाला होता। त्यांना श्रद्धांजली देऊन या यात्रेला सुरुवात करण्यात आली। तगतरावांची मिरवणूक मंदिरापर्यंत जाऊन रीतिरिवाजाप्रमाणे पूजा करून घेतली। यात्रेच्या निमित्त तमाशा ठेवण्यात आला होता। मिरवणुकीनंतर हजेरी लावली जाते व रात्रभर तमाशाचे आयोजन असते। यावेळी सरपंच योगेशभाऊ पाटील, विनायक पाटील, नानाभाऊ पाटील, पोलीस पाटील, संजय पाटील, कन्हैया पाटील, भटू पाटील, भटू ठेलारी, विजय पाटील, दगा पाटील, अशोक पाटील, रमेश पाटील, पंढरीनाथ पाटील आदी सर्व गावकरी या यात्रेत सहभागी झाले होते। आज आमच्या सायनी गावाला सालाबादाप्रमाणे लीलाआई व पिंपळाईची यात्रा उत्सव आज आम्ही साजरी करत आहोत। आणि यात्रा उत्सवानिमित्त गावात विविध प्रकारची खेळणी व मनोरंजनासाठी तमाशा मंडळाचं आयोजन केलेलं आहे व यात्रा उत्सवानिमित्त सर्व गावातील गेलेले बाहेरगावी सर्व मित्रपरिवार नातेवाईक मंडळी गावात आले आहेत। गावात अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि 2 दिवसापूर्वी आमच्या गावात एक अपघाती वाईट घटना घडली आणि त्याच्यात आमच्या गावाचे 2 तरुण गतप्राण झाले। त्याच्यामुळं त्यांच्या शोकसंवेदना देखील आमच्या सोबत आहेत। परंतु दर सालाबादाप्रमाणे ठरल्याप्रमाणे यावर्षी देखील आम्ही यात्रा उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या परिस्थितीत आमची यात्रा पार पडेल अशी ग्रामस्थांकडून अपेक्षा आणि सर्व गावकऱ्यांना गावामार्फत पंचक्रोशीमार्फत सर्वांना यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा।